नमस्कार मंडळी. ई प्रसारण इंटरनेट रेडिओ आणि प्रसार प्रकाशन पुणे या उभयतांच्या संयुक्त विद्यमाने आपण इंडिक रूट हे चॅनल सुरू केलं आहे. या चॅनलवरती आपण प्राच्यविद्या किंवा इंडॉलॉजी किंवा प्राचीन भारतीय वैदिक ज्ञान किंवा प्राचीन भारतीय संस्कृतीबद्दल असं आपण जास्त म्हणता येईल, यामधील आपण वेगवेगळे विषय त्यातील तज्ज्ञांच्या मार्फत आपण हाताळणार आहोत आणि त्याच्याबद्दल आपण जास्त माहिती समजून घेणार आहोत. आज आपण भेटणार आहोत ते श्री प्रणव गोखले यांना. नमस्कार. नमस्कार प्रणव. मी तुला जेव्हापासून पाहते आहे तेव्हापासून मला असं लक्षात आलं आहे की तू संस्कृत MA केलं, दैवतशास्त्र, भारतीय दैवतशास्त्र, संस्कृत, वेदांत अशा विविध विषयांचा तू सखोल अभ्यास केला. त्यानंतर पुणे युनिव्हर्सिटी आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ इथे तू अतिथी व्याख्याता म्हणून तू नेहमी जातो. वैदिक संशोधन मंडळाचा तू माजी सहाय्यक संचालकही होता आणि असं तुझं पुढे काम वेगळं वेगळं चालू आहे. एकदा तुझ्याशी बोलत असताना मी ऐकलं, तू मला सांगत होता स्थलपुराणांबद्दल. हो, खूपच रंजक विषय आहे तो मला वाटला. तर आज आपण आपल्या सगळ्या लोकांना पण त्याची आपण माहिती करून घेऊयात का? नक्की करूया. त्याआधी तू थोडंसं तुझ्याबद्दल सांगशील का? कारण मला फार वरवरची माहिती आहे, पण तुझ्या कामाबद्दल जास्त चांगलं तूच सांगू शकशील. फार असं काही विशेष सांगण्यासारखं नक्कीच नाही, पण पहिल्यापासून मला संस्कृत आणि धर्मशास्त्र ह्या विषयांची खूप आवड होती. त्यामुळे त्याच विषयामध्ये पुढे विशेष अध्ययन करावं या इच्छेने मी चिपळूणहून पुण्याला आलो. पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजमधून मी BA संस्कृत केलं. पुणे विद्यापीठातून MA वेदांत घेऊन पूर्ण केलं. सध्या PhD साठी संशोधन कार्य सुरू आहे. अरे वा, कोणत्या विषयात? माझा विषय आहे शिवशक्ती सामरस्य, जे तंत्रातला जो एक मोठा सिद्धांत आहे त्याच्यावर संशोधन सुरू आहे. अरे वा, फारच छान, फारच छान. पण मग हे सगळं करताना स्थलपुराण या विषयाशी तुझ्या कसा संबंध आला? स्थलपुराण या विषयाशी संबंध आला तो पुराण वाङ्मयामुळे. म्हणजे पुराण आणि इतिहास हे दोन्ही विषय अगदी माझ्या जिव्हाळ्याचे म्हणायला हरकत नाही असे विषय आहेत. आणि पुराण वाचता वाचता असं लक्षात आलं की आपण असं मानतो की पुराण वाङ्मय जे आहे तो भारताचा इतिहास आहे. भारताचा इतिहास तितक्या साक्षेपी पद्धतीने मांडला गेला नाही असाही एक आक्षेप वारंवार घेतला जातो. आणि दुसरा एक पक्ष असा आहे की आपलं महाभारत, रामायण किंवा ही 18 महापुराणं यामध्ये आपला इतिहास आहे. मग या विधानामध्ये खरंच तथ्य आहे का हे शोधण्यासाठी जेव्हा हळूहळू वाचायला सुरुवात केली, हळूहळू वाट चालायला सुरुवात केली, तसतसं लक्षात आलं की सगळ्या पुराण वाङ्मयाला तसंच्या तसं इतिहास या स्वरूपात घेता येण्यासारखं नाही. या पुराण वाङ्मयामध्ये अनेक प्रतल अशी सामावलेली आहेत. वेगवेगळ्या स्तरांवर, वेगवेगळ्या प्रतलावर हे पुराणद्रष्टे ऋषी आपल्याला ती आख्यानं सांगत जातात. वेगवेगळे तपशील त्याच्यात येतात. मग पुराणामध्ये जसं पंचलक्षणं सांगितलेली आहेत, सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वंतराणि च वंशानुचरितम चैव पुराणम पंचलक्षणम असा श्लोक विष्णू पुराणात येतो. ही 5 लक्षणं ज्या ग्रंथामध्ये येतात प्रामुख्याने तो ग्रंथ म्हणजे पुराण समजावा. मग सर्ग म्हणजे विश्वाची उत्पत्ती, कॉस्मोलॉजी किंवा कॉस्मोगनी असं ज्याला म्हणता येईल, की विश्वोत्पत्ती संबंधी असणार एक संकल्पना म्हणूया, कथानक म्हणूया, हे ज्याच्यात आलं ते सर्ग हे लक्षण. दुसरं आहे ते प्रतिसर्ग. आता त्याला काही पुराणांनी विसर्ग असंही म्हटलं. विसर्ग म्हणजे उत्सर्ग, संपणे, विलीन होणे अशा अर्थी. म्हणजे सृष्टीनंतर जो एक क्रम येतो प्रलय. तर वेगवेगळ्या प्रकारचे प्रलय, मग नैमित्तिक प्रलय, नित्य प्रलय, आणि त्या प्रलयात ती सृष्टी संपते असं नाही, तर पुनश्च हरिओम होतो, पुनश्च सृष्टीची सुरुवात होते, तर तो प्रतिसर्ग. सृष्टी, प्रलय आणि प्रलयानंतर झालेलं पुनःसर्जन हा प्रतिसर्ग आहे. तर सर्ग, प्रतिसर्ग. मग वंश, वेगवेगळे ऋषी आहेत, सूर्य, चंद्र यांच्यापासून उत्पन्न झालेले राजवंश आहेत. तर त्या राजवंशांची माहिती मग आज आपण जशी वंशावळ आज ठेवतो, फॅमिली ट्री,
तर ती पुराणात सांगितलेली आहे. बरं. तसंच एक सांगितलं जातं ते कालमापनाचं एकक मन्वंतर. अच्छा. 14 मन्वंतर ही कालगणना पुराणात आली आहे. बरं. आणि सगळ्यात महत्वाचं वंशानुचरित, म्हणजे त्या वंशामध्ये प्रकट झालेल्या जन्माला आलेल्या वेगवेगळ्या विभूती, मग मोठे मोठे राजे असतील, ऋषी, देवर्षी, महर्षी यांची चरित्र ज्या लक्षणामध्ये सांगितली गेली ते वंशानुचरित. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर सूर्यवंश असं आपण पटकन म्हणतो. तर सूर्यवंशामध्ये आपल्याला माहिती असणारे सगर राजा आहे, भगीरथ राजा आहे, राम आहे, यांची चरित्र ही देखील पुराणात येतात. मग ही 5 लक्षणं मुख्यत्वे पुराणाची मानली गेली. पण या व्यतिरिक्त अशी अनेक लक्षणं, असे अनेक विषय या पुराणात आलेले आहेत ज्याचा निर्देश आपल्याला या कुठेही व्याख्येमध्ये लक्षणामध्ये केलेला दिसत नाही. मग त्यांचं आजच्या भाषेत सांगायचं झालं तर स्टेटस काय, ते प्रक्षिप्त आहेत का, ते इंटरपोलेटेड आहेत का, या गोष्टी नंतर त्याच्यावर लादल्या गेल्या का मुळात पहिल्या संहिता जेव्हा ती पुराणाची तयार झाली तेव्हापासून हे भाग चालत आलेले आहेत असा प्रश्न पडत गेला. मग त्यात हे अंग म्हणजे पुराणाबरोबरीने येणारं स्थल पुराण हे वेगळं आहे काहीतरी, हे तिथे लक्षात आलं. त्यामुळे हा पहिला परिचय स्थल पुराणांशी पुराण वाङ्मयाच्या अभ्यासात झाला. पण मग आता स्थल पुराण म्हणजे काय? पुराण आपण पाहिलं ही पंचलक्षणं ज्याच्यात आहेत ते पुराण. स्थल पुराण म्हणजे पुराणामध्ये येणाऱ्या विभिन्न कथा. आता अनेक कथा आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर इंद्र आणि वृत्र यांची कथा. इंद्राने त्या वृत्रासुराला मारलं. मग वेदामध्ये येतं की त्याने जलस्रोत मोकळे केले. आकाशामध्ये या वृत्राने पाणी अडवून ठेवलं होतं आणि सगळीकडे अंधार पसरला होता. तर तो अंधार दूर करून प्रकाश आणि पाणी याची विपुलता ज्याने या सृष्टीमध्ये पहिल्यांदा आणली तो इंद्र. हे आख्यान अगदी आपल्याला वेदामध्येही मिळतं. कदाचित आता पारंपरिक श्रद्धेला थोडा बाजूला ठेवून विचार केला, आधुनिक चिकित्सक दृष्टीने विचार केला तर वेदाची संहिता तयार किंवा एकत्रित संघटित होण्याच्याही आधीपासून ही कथानकं कुठेतरी जनमानसात रुजत होती का असा प्रश्न पडायला लागतो. असू शकेल, तसं असू शकेल. तर ही कथानकं हळूहळू कुठेतरी संघटित होत गेली. ही संघटित झालेली कथानकं, आख्यानं, त्याला पुराकल्प असंही म्हटलेलं आहे. ही पुराणं ह्या नावानं ओळखली गेली. आता ह्या पुराणातल्या आख्यानांमधल्या काही गोष्टी, काही कहाण्या या भूतलावरच्या विशिष्ट क्षेत्र, तीर्थ, देवस्थान यांच्या मूळ कथा किंवा कुळकथा म्हणून त्याचं म्हणजे पुनराख्यान केलं गेलं. पुनराख्यान म्हणजे काय तर उदाहरण द्यायचं झालं तर इंद्रकथेचंच घेऊया. इंद्राने जिथे वृत्रासुराला मारलं ते स्थान कुठेतरी या विश्वामध्ये असणार. मग एखाद्या भक्ताला, एखाद्या उपासकाला असं वाटून गेलं, त्याला तसा साक्षात्कार झाला, त्याला तशी ज्याला आपण दर्शन झालं असं म्हणतात की या विवक्षित ठिकाणी हा प्रसंग पुराणातला घडला आणि तिथे त्याचं स्मारक म्हणून त्याने देवालय उभारलं किंवा त्याच्या काही खुणा, म्हणजे आता तो वृत्रासूर जर आकाशात मारला गेल्यावर कोसळला असेल तर मोठा खड्डा उत्पन्न झाला असेल, त्यातून एखादं जलकुंड, एखादा जलस्रोत तिथनं उत्पन्न झाला असेल, तर एखादं तीर्थ असं तिथे उत्पन्न झालं, किंवा मग अख्खा तो भूभाग, ते नगर, ते गाव किंवा ते वन हे अख्खच्या अख्ख त्या देवतेच्या स्पर्शाने म्हणा किंवा त्या देवतेच्या पराक्रमाचं साक्षी होऊन म्हणा पवित्र झालं. तर असं तीर्थ क्षेत्र किंवा देवस्थान या रूपामध्ये त्याचं एक विशिष्ट महत्व आहे. ते महत्व सांगण्यासाठी जी कथा किंवा ज्या कथांचा संग्रह एकत्रित केला गेला, मग त्यामध्ये बहुतांश कथा या पुराण वाङ्मयातून, इतिहास वाङ्मयातून एकत्रित केल्या गेल्या होत्या. तर अशा कथांचा आजच्या भाषेत सांगायचं झालं तर कथा संग्रह म्हणा, पण या कथांचं मूळ सूत्र, प्रतिपाद्य हे ते क्षेत्र, तीर्थ किंवा देवस्थान हे होतं. त्यांचं महत्व सांगणारा हा ग्रंथ किंवा हा रचना विशेष म्हणजे स्थलपुराण.
तर आपण वृत्रासुराबद्दल बोलत होतो. हो. तर ते असं जे पवित्र तीर्थ असतं तर त्याच्याबद्दल आपण सांगायचं. हो. तर अशा त्या क्षेत्र, तीर्थ किंवा देवस्थान याची महती सांगणारा कथासंग्रह किंवा पुराण कथांमधला एकत्रित केलेला संहितात्मक भाग याला स्थलपुराण असं म्हटलं जातं. ओके ओके. आता मला अजून एक विचारायला पाहिजे की पुराणांबद्दल आपण आपल्या श्रोत्यांना माहिती दिलेली नाही आहे, तर अगदी थोडक्यात पुराण म्हणजे काय सांगशील का, आणि मग त्याच्यानंतर पुराण आणि स्थलपुराण यातला भेद सांगता येईल का? आपण मगाशी सुरुवात केली ती पुराण लक्षणांनी सुरुवात केली. बरोबर. 5 लक्षणं ज्या ग्रंथात आहेत त्याला पुराण म्हणावं. बरोबर. आता भारतीय धर्मशास्त्राचा जर विचार केला तर धर्मस्थानं किंवा विद्यास्थानं अशी एक संकल्पना याज्ञवल्क्य स्मृतीत येते. पुराण न्याय मीमांसा धर्मशास्त्रांग मिश्रिताः वेदाः स्थानानि विद्यानां धर्मस्य च चतुर्दश. पुराण, न्यायशास्त्र, मीमांसाशास्त्र, धर्मशास्त्र ही 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि 6 अंग. मग त्यात शिक्षा, कल्प, निरुक्त, व्याकरण, छंद आणि ज्योतिष ही 6 वेदांग अशी मिळून 14 विद्यास्थानं मानलेली आहेत. म्हणजे आपण 14 विद्या ज्या ऐकतो त्या ह्या 14 विद्या आहेत. याच्यामध्ये अग्रगण्य स्थान ज्याला आहे ते पुराण आहे. मग ही पुराणं किती, तर 18 महापुराण आपल्याकडे कल्पिलेली आहेत. आपण एक सुभाषित वारंवार ऐकतो, 18 पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् परोपकार पुण्याय पापाय परपीडनम. तिथे 18 पुराण असा आपल्याला संदर्भ आठवेल. आता ही 18 पुराणं कुठली कुठली, नावं तर वेगवेगळी बरीच आहेत, लक्षात कशी ठेवायची त्याच्यासाठी एक छान युक्ती आहे. देवी भागवत पुराणात एक श्लोक आलाय, म्हणजे एन्कोडिंग कसं करावं, संकेत कसा तयार करावा याचं उदाहरण म्हणजे हा श्लोक आहे. एका श्लोकामध्ये 18 महापुराणांची नावं गोवलेली आहेत. कमाल आहे. श्लोक असा आहे, मद्वयम बद्वयम चैव ब्रत्रयम व चतुष्टयम अनापलिंग कुस्कानी पुराणानी प्रचक्षते. मद्वय, म या अक्षराने सुरू होणारी 2 पुराण, म द्वय, मत्स्य पुराण, मार्कंडेय पुराण. मद्वय, भद्वय, भ या अक्षराने सुरू होणारी 2 पुराण, मग भविष्य पुराण, भागवत पुराण. ब्रत्रयम, ब्र या अक्षराने सुरू होणारी 3 पुराण, ब्रत्रय, ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण आणि ब्रह्मवैवर्त पुराण. ब्रत्रयम व चतुष्टयम, व या अक्षराने सुरू होणारी 4 पुराण. मग त्याच्यामध्ये आलं पहिलं विष्णू पुराण, वायू पुराण, वामन पुराण आणि वराह पुराण. ही व चतुष्टय झाली. आणि शेवटची आहेत ती सगळी ज्यांना संकीर्ण, मिसलेनियस असं म्हणू, ती अ म्हणजे अग्निपुराण, ना म्हणजे नारद पुराण, अनाप प पद्मपुराण, अनाप लिंग लिंग पुराण, ग गरुड पुराण, कु कूर्म पुराण आणि स्क म्हणजे स्कंद पुराण. पुराणानी प्रचक्षते अशी 18 महापुराण आहेत. मात्र एवढीच पुराण आहेत असं नाही, तर या व्यतिरिक्त काही उपपुराण, काही औपपुराण देखील आहेत. त्यांच्या संख्या वेगवेगळ्या आहेत. पण यांनी काय महत्वाची गोष्ट केली, तर या जनमानसात प्रचलित असणाऱ्या ज्या आख्यायिका होत्या, संस्कृतमध्ये ज्याला उदंत असंही म्हणतात, ह्या सगळ्यांचं संकलन केलं. आणि नुसतं संकलन म्हणजे कथा संग्रह केला का, या सगळ्याचं कर्तृत्व महर्षी वेदव्यासांकडे दिलं जातं. पुराण संहिताम चक्रे व्यास सत्यवती सुतः असं महाभारतात म्हटलंय. या पुराणांचं पहिलं संकलन वेदव्यासांनी केलं. केवढं मोठं काम असेल हे, अफाट काम केलं. म्हणून म्हणतात ना, व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, व्यासाने उष्ट केलंय जग. या जगात अशी एकही ज्ञानशाखा राहिली नाही की जी व्यासांच्या लेखणीतून सुटली. तर असं हे पुराणांचं संकलन व्यासाने केलं. पण मग आता इथे एक थोडा वेगळा प्रश्न विचारते की आता तू सांगितलं की ज्या जनमानसामध्ये ज्या सगळ्या रुजलेल्या कथा, श्रुती, हे याचं हे संकलन, पण मग याचा अर्थ असा धरायचा का की या कथा सत्य आहेत का असत्य आहेत हे आपल्याला माहीत नाही, असं म्हणता येईल का? पण मग त्या परिस्थितीत त्यांचा आधार घेऊन आपण काही पुरावा सांगणार असं काही आपण विधान करू शकतो का?
मुळात या कथा मगाशी जसं म्हटलं की इतिहास जसाच्या तसा इतिहास मानायचं कारण नाही. कारण मुळात शास्त्रामध्ये स्पष्टीकरण देताना इतिहास पुराण असा द्वंद्वात्मक प्रयोग येतो. ड्युएल, तिथे दोन स्वतंत्र सत्ता सांगितल्या, एक पुराण आहे, एक इतिहास आहे. इतिहास म्हणजे ज्याला वास्तवाचं अधिष्ठान आहे त्याला इतिहास म्हणता येईल. दुसरा त्याच्यातला एक मतभेदाचा मुद्दा असा, अनेक वेळेला काही परिकथा पण इतिहास म्हणून सांगितल्या जातात, पण तो वेगळा विषय आहे, तो इथे आता विचारात घ्यायची आवश्यकता नाही. पण इतिहास म्हणजे ज्याला वास्तवाचं अधिष्ठान आहे तो, आणि पुराण म्हणजे त्या इतिहासातल्या काही ठळक विशिष्ट प्रसंगांना काही नीती बोध किंवा ज्याला आपल्याला काहीतरी नॅरेटिव्ह ज्याच्यातून मांडायचं आहे, एक विचार नवा द्यायचा, एक दिशा द्यायची. म्हणजे अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अप्लाइड हिस्ट्री. इतिहासाचं प्रयोजन काय, तर इतिहास म्हणजे एक क्रोनॉलॉजी आहे, एक कालानुक्रमे मांडलेल्या कालपटाचं चित्रण आहे, म्हणजे इतिहास आहे. मग त्याच्यामध्ये आधी कोण झाला मग कोण झाला हा सगळा क्रम त्याच्यामध्ये विवक्षित आहे, गृहीत आहे धरलेला. आणि पुराण त्याच्यामध्ये हा कालक्रम असो नसो त्यापेक्षा महत्वाचं काय आहे, त्याला काव्यशास्त्रामध्ये एक छान वाक्यांश आलेला आहे की रामादिवत प्रवर्तितव्यम न रावणादिवत. रामासारखं म्हणजे नीतिमान आचरण ठेवा, अनितिमान रावणासारखं आचरण ठेवू नका. ज्याच्यातून काहीतरी उपदेश द्यायचा आहे, असं वागा असं वागू नका, हे करा हे करू नका, म्हणजे ज्याला वैदिक भाषेत विधी आणि निषेध असं म्हटलं. काय विधी म्हणजे करा, व्हॉट टू डू, आणि निषेध व्हॉट नॉट टू डू. याचा विवेक समाज मनावर बिंबवण्यासाठी इतिहासातल्या विशिष्ट प्रसंगांना मांडलं गेलं. नुसतं मांडलं नाही, काही ठिकाणी मोल्ड किंवा फोल्ड देखील केलं गेलं. ही पुराण आहेत. म्हणजे अप्लाइड हिस्ट्री असा जो मी शब्द वापरला की इतिहासातल्या वृत्तांतांना विशिष्ट एक गृहीतक हायपोथिसिस धरून त्याचं केलेलं पुनराख्यान, परिवर्तित आख्यान म्हणजे पुराण आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी त्याला इतिहास म्हणून स्वीकारा अथवा नका स्वीकारू. त्याला इंग्लिश शब्द काय, अप्लाइड हिस्ट्री. आणि परिवर्तित आख्यान म्हणजे काय की एकच गोष्ट, उदाहरण देऊया आपण, रिपीटेडली टेलिंग किंवा रिटेलिंग असं त्याला म्हणता येणार नाही. कारण काय आहे, एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत असताना त्याच्यामध्ये परिवर्तन होतच असं नाही. सांगणाऱ्याच्या हेतूनुसार त्याच्यात होऊ शकतं, होतच असं नाही. आता एक उदाहरण घेऊया. आपण राम आणि रावण यांची गोष्ट ऐकलेली, हा इतिहास आहे, बरोबर आहे. आता राम आणि रावणाची गोष्ट कशासाठी सांगितली जाते, तर रामासारखं सदाचरणी व्हावं, एकवचनी एकबाणी सत्याचं परिपालन करणारा व्हावा. आणि रावण जसा दुसऱ्याच्या स्त्रीवर डोळा ठेवणारा आहे, जे दुसऱ्याचं ऐश्वर्य आहे ते माझ्याकडे असलं पाहिजे अशी लालसा ज्याला आहे, असा रावण आहे. आता या इतिहासाचं पुराण होत असताना रामाचे सद्गुण आणि रावणाचे दुर्गुण हे तुम्ही काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे वाचकाला श्रोत्याला समजावं. विधी आणि निषेध. आता काय झालं, याच्यातून मला नॅरेटिव्ह वेगळं करायचंय, मला रावणाच्या पर्स्पेक्टिव्ह मधून सांगायची कथा. रावणाचा एक दृष्टिकोन, रावण पण कसा चांगला होता ह्या दृष्टिकोनातून मला पुन्हा मांडायची झाली तर मी पुन्हा मांडेन की नाही. सगळी कथा जी रामाच्या एका विजन मधून आहे, रामाच्या परिप्रेक्षातून म्हणजे पॉइंट ऑफ व्ह्यू मधनं आहे, ती रावणाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मधनं मांडली, हीच सीतेच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मधनं मांडली, हीच मारुतीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मधनं मांडली. तर कथेमध्ये काही ना काहीतरी भेद होत जातील, नॅरेटिव्ह बदलत जातील. ही जी स्थित्यंतर आहेत ही आपल्याला पुराणात पाहायला मिळतात. त्यामुळे पुराण आणि इतिहास यामध्ये हा मूलगामी फरक आहे. पुराण जसंच्या तसं इतिहास म्हणून स्वीकारता येऊ शकत नाही, त्याच्यामध्ये खूप तारतम्य विवेक हा ठेवावा लागतो. आता राहिला मुद्दा पुराण आणि स्थल पुराणातला फरक. पुराण वाङ्मय हे झालं, मग स्थल पुराणाचा फरक काय, तर पुराणामध्ये स्थल महात्म्या व्यतिरिक्त अनेक विषय येतात जे आपण पंचलक्षणात पाहिले.
पण स्थलपुराण याचं उद्दिष्टच मुळात एका विशिष्ट भूभागात असणारं क्षेत्र. आता इथे 3 गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. एक क्षेत्र, दुसरं तीर्थ आणि तिसरं देवस्थान. तर याचं महात्म्य सांगणं, या तीर्थामध्ये आल्यावर पापनिवृत्ती होते, पाप नाहीसं होतं, पुण्यप्राप्ती होते किंवा एखादा रोग नाहीसा होतो, अशी विशिष्ट जी त्या स्थानाचे गुणधर्म आहेत ते सांगणं आणि ते सांगण्यासाठी मग देवतेचं महात्म्य सांगणं, त्याचे पराक्रम सांगणं, तिथे घडलेले चमत्कार सांगणं, हा मुख्य स्थलपुराणाचा भाग असतो. या स्थलपुराणाला साध्या भाषेत स्थान महात्म्य असंही म्हणता येतं. स्थान महात्म्य हे फार पटकन कळतं. बरोबर आहे. तर आता आपण हा भेद समजावून घेतला. आता आपण बघायचं आहे ते, किंवा मला असं विचारायचं होतं की स्थलपुराणाची काही उदाहरणं देऊ शकतो का? उदंड आहे. म्हणजे आता मगाशी जे मी सांगितलं पुराणामध्ये सुद्धा स्थलपुराणं आलेली आहेत. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे स्कंद पुराण. 18 महापुराणातलं सगळ्यात मोठं पुराण, बृहत पुराण कुठलं असेल तर ते स्कंद पुराण आहे. जवळजवळ ह्या पुराणाची श्लोकसंख्या लाखाच्या घरात जाते. अरे बापरे. म्हणजे जसं महाभारताच्या बाबतीत म्हटलं जातं शतसाहस्री संहिता, तसंच काहीसं या स्कंद पुराणाच्या बाबतीत म्हणता येईल. आता स्कंद पुराणाची जी विभागणी आपण पाहिली तर त्याच्यामध्ये माहेश्वर खंड, ब्राह्मखंड किंवा ब्राह्मोत्तर खंड त्याचाच उत्तर भाग, वैष्णव खंड, नागर खंड असे विविध भाग आहेत. मग या खंडामध्ये काय सांगितलंय तर पूर्ण आपण भारताचा भूभाग आ सेतू हिमाचल डोळ्यासमोर आणला. असं म्हणूया प्राचीन भारत, म्हणजे ज्याला भारतीय उपमहाद्वीप, इंडियन कॉन्टिनेंट असं म्हटलं जातं, त्याचा जर विस्तार पाहिला तर त्याच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये खंड हे नाव देऊन, म्हणजे आता उत्तर खंड आहे, दक्षिण खंड आहे. मग त्या खंडामध्ये काही विशिष्ट क्षेत्र आहेत. मग जसं केदारनाथ हे उत्तरेला असणारं क्षेत्र आहे, दक्षिणेमध्ये रामेश्वर आहे. तर हे रामेश्वर खंड, केदार खंड असे कल्पून त्या प्रांतातल्या विभिन्न देवस्थानं, तीर्थ आणि क्षेत्र या तिन्हीचं संकलन, त्याच्याविषयीच्या कथा, याचा सगळा संकलित भाग हा या स्थलपुराणात येतो. त्यामुळे स्कंद पुराण हे अशा अनेक स्थलपुराणांचा समग्र व्होल अँड सोल असा संग्रह आहे असं म्हणायला हरकत नाही. अरे बापरे. त्यामुळे सगळ्यात मोठं स्थलपुराण जर पाहायचं असेल तर स्कंद पुराण असं म्हणायला हरकत नाही. पण स्कंद पुराणाच्या दुसऱ्याही काही संहिता, जसं सूत संहिता आहे, बरोबर, किंवा माहेश्वर संहिता आहे, अशाही आहेत. त्यामध्ये अगदी छोटी छोटी स्थलपुराण आपण पाहिली तर आपल्या अगदी जवळचं पंढरपूर आहे. मग पंढरी महात्म्य आहे. हे पंढरी महात्म्य स्कंद पुराणातलं सांगितलं जातं, पद्मपुराणातलं आहे, विष्णू पुराणातलं एक 6 अध्यायाचं आहे. तर ते पंढरी महात्म्य एक स्थल पुराण आहे. भीमा महात्म्य आहे. भीमा नदीच्या तटवर्ती जी क्षेत्र आहेत त्यांचं सांगणारं महात्म्य. त्र्यंबकेश्वर महात्म्य नदी जवळची. तसंच अंबाबाईचं कोल्हापूर करवीर क्षेत्र आहे, करवीर महात्म्य आहे. ही छोटी छोटी स्थल पुराण आहे. पण मग आता इतिहासाचा जर अभ्यास करायचा तर ह्याच्यामध्ये स्थलपुराणाचा उपयोग कसा किती होऊ शकतो? हा फार जिकिरीचा मुद्दा आहे. म्हणजे खरं तर अनेक इतिहास संशोधकांनी याच्यावर आक्षेप घेतला. इतिहासाची जी लिखित साधनं आहेत, इतिहासाची अनेकविध साधनं मानली जातात, तर त्यामध्ये लिखित साधनांचं महत्व आणि तर साधारण म्हणजे अद्वितीय आहे. मग लिखित साधनांमध्ये भारतीय इतिहासाची मांडणी कशात झाली तर अर्थात आपण घेतो पटकन उच्चारतो ते नाव पुराण आणि इतिहास. मग अशा पुराणांचाच एक अंश, भाग किंवा ज्याला एक पुराणांचा फॉर्मॅट जे फॉलो करतंय जे वाङ्मय ते स्थलपुराण, त्याला आपण इतिहासामध्ये गणणार का नाही असा मोठा प्रश्न येतो. कारण इतिहासाचं साधन म्हणून पुराण जर घेतलं जाऊ शकतं तर स्थलपुराण का नाही घेतलं जाऊ शकत असा स्वाभाविक प्रश्न अभ्यासकाच्या मनात येईल. तर त्याच्यावर साक्षात उत्तर न देता, प्रत्यक्ष उत्तर न देता थोडा आपण त्यातल्या विकल्पांचा, पर्यायांचा विचार करूया. इतिहासामध्ये वेगवेगळे लेयर्स आहेत, पापुद्रे आहेत. मग त्याच्यामध्ये स्थल, एखाद्या जागेचा इतिहास, प्रांताचा इतिहास हा अंतर्भूत असतो.
बरोबर. इतिहास म्हणजे केवळ राजवंश, सम्राट किंवा ज्या सत्तांतर झाली, स्थित्यंतर झाली त्याचाच इतिहास असा काही गरजेचा नाही. काही वेळेला भूभागाचाही इतिहास असतो. आज जसं गॅझेट्स केली जातात, मग तसं त्या प्रांताचा एक प्राचीन जनस्मृतींचा संग्रह आपल्याला या स्थलपुराणातून मिळतो. बरोबर. त्यामुळे प्रत्यक्ष क्रोनॉलॉजिकली जी अरेंजमेंट आहे, कालानुक्रमे जी संगती आहे, त्या दृष्टीने स्थलपुराण उपयुक्त नाही पडणार कदाचित. बरोबर. पण जी जनस्मृती आहे, जनस्मृती म्हणजे लोकमानसामध्ये ज्या अनेक पुराण काळापासून आजपर्यंत चालत आलेल्या स्मृती दडलेल्या आहेत. स्मृती म्हणजे आठवणी. त्या ऋषीच्या काळात तो चमत्कार घडला असेल, पण मागणी माझ्या आजी आजोबांच्या काळात हा चमत्कार इथे घडला होता. स्थलपुराण जरी प्राचीन ऋषी राजे यांची वर्णनं करत असलं तरी अनेक स्थलपुराणामध्ये अगदी अलीकडच्या या जनस्मृती देखील नोंदवलेल्या असू शकतात. बरोबर आहे. त्यामुळे हे जर टप्पे आपण लक्षात घेतले तर जनस्मृतीचं एक उत्तम संकलन स्थलपुराणात आहे. बरोबर. त्यामुळे इतिहासातल्या कालानुक्रमाचा विचार जर आपण बाजूला ठेवला आणि एक वेगवेगळ्या कालखंडामध्ये बदलत गेलेल्या जनधारणांचा जर आपण मुख्य विचार केला तर त्या बदलत्या जनधारणांचे प्रवाह आपल्याला या स्थलपुराणात नोंदवलेले मिळतात. बरोबर. म्हणजे एक उत्तम उदाहरण काशीखंड असा घेऊ तर काशीखंड हा भाग खुद्द स्कंद पुराणात आलेला आहे. स्कंद पुराणाचा चौथा खंड हा काशीखंड आहे बरोबर. आणि त्याला स्वतंत्र स्थलपुराण किंवा स्थानमहात्म्य याही दृष्टीने पाहिलं जातं. मराठीमध्ये त्याचे ओवीबद्ध अनुवाद झालेले आहेत काय सांगतो काशीखंडाचे. बरं. आजही चातुर्मास्यामध्ये जी पुराणं वाचली जातात देवळामध्ये, तेव्हा काशीखंडाची पोथी वाचली जाते. बरं. तर असा काशीखंड यालाच काही समकक्ष पॅरलल अशी उदाहरणं म्हणजे मग काशी महात्म्य आहे, वाराणसी महात्म्य आहे, अशी स्थलपुराण आहे. तर यामध्ये आपल्याला जर ऐकून माहिती असेल किंवा काही लोक प्रत्यक्ष गेलेही असतील, वाराणसीत आपण गेलो, अनेक घाट आहेत, जवळजवळ 84 घाट आहेत तिथे अशी मान्यता आहे. तर त्या 84 घाटामधला एक प्रमुख घाट म्हणजे दशाश्वमेध घाट. बरोबर. दशाश्वमेध घाट याला नाव दशाश्वमेध का पडलं असा प्रश्न आहे. स्थलपुराण सांगतं ब्रह्मदेवाला शिवानी काशी दिवोदासाच्या सत्तेतून मुक्त करण्यासाठी पाठवलं. पुराणातली गोष्ट आहे बरं. की पुराण काळामध्ये दिवोदास नावाचा एक श्रेष्ठ राजा होता आणि त्याने काय केलं तर आपल्या तपाने देवांना संतुष्ट केलं आणि एक विभागणी करून टाकली की देवानी स्वर्गात राहावं, मनुष्यानी पृथ्वीवर राहावं आणि दैत्य किंवा असुरांनी पाताळात राहावं. आता झालं काय की भूतलावर जर देव राहणार नसतील तर जी तीर्थक्षेत्र आहेत तिथे देवांचं अस्तित्व राहणार नाही. हो. आणि अर्थात तो ज्या नगरीवर राज्य करत होता ती वाराणसी, वरुणा आणि असी या नद्यांच्या संगमावर वसलेलं हे क्षेत्र, तर तीही देवतांना सोडावी लागली. मग देवता तिथनं निर्वासित झाले. जायची वेळ आली कुठे तर शोधत शोधत ते मंदर नावाच्या पर्वतावर जाऊन राहिले. बरं. शिवालाही शिवाची प्रिय नगरी काशी सोडून त्या मंदर पर्वतावर जाऊन राहायला लागला. मात्र त्या काशीचा विरह शिवाला सहन होईना. आनंद कानन असं तिला म्हटलंय. तिची आठवण काढत शिव तिकडे झुरायला लागले आणि मग त्यांनी असा विचार केला की आता काही करून या दिवोदासाला इथून हलवा आणि मला ही काशी प्रिय आहे ती मला परत प्राप्त व्हावी. म्हणजे आता हा जनधारणेचा भाग आहे. प्रत्यक्ष भगवान शिव जो विश्वनाथ आहे त्याला हे करायची गोष्ट काय, आवश्यकता काय, पण मानवी भावभावनांचा अध्यारोप तो त्या देवतेच्या स्वभावावर इथे केला जातो. मग माणूस जसा आपलं घर, आपला देश हा दुसऱ्या राजाच्या कचाट्यातून सोडवायचा प्रयत्न करेल तसाच प्रयत्न देवही करतात. हा मानवी गुणांचा अध्यारोप आपल्याला इथे देवतांच्या चरित्रावर झालेला दिसेल. बरोबर आहे. म्हणजे हा टप्पा दैवतेतिहासाचा विचार करताना फार महत्वाचा होईल. बरोबर. की देवतांचा इतिहास जेव्हा आपण एखाद्या दैवत कल्पनेचा इतिहास जेव्हा तपासून पाहतोय तेव्हा त्या देवाचं रूप अतिमानवाकडून मानवी कसं झालं हा टप्पा आपल्याला तिथे दिसेल. बरोबर आहे. त्यामुळे दैवत इतिहास म्हणजे दैवत इतिहास, दैवतशास्त्राच्या इतिहासात हे एक प्रमाण होऊ शकेल. बरोबर. दुसरा टप्पा. आता काय झालं, त्यांनी आपल्या मूळ कथेवर येऊया दशाश्वमेधाच्या. ब्रह्मदेवाला पाठवलं
कशासाठी? तर त्या दिवोदासाला तिथनं हलवा. मग प्रत्येक देवतेने आपापले प्रयत्न केले. मग 64 योगिनी आल्या, पण त्यांना तिथे छिद्र दिसेना. त्या राजाला हटवायची तर त्याची चूक दाखवली पाहिजे, पण त्यांना तिथे छिद्र दिसेना. त्यामुळे त्याही तिथे बसल्या. म्हणून एक घाट 64 घाट म्हणून आहे वाराणसी, जिथे त्या 64 योगिनी येऊन राहिल्या. एक घाट आहे तो आदित्य, म्हणजे जे 12 आदित्य होते ते येऊन राहिले. मग तिथे ते लुलार्क कुंड नावाचं स्थान झालं. तसाच ब्रह्मदेव आला. ब्रह्मदेव आल्यावर त्यांनी आधी राजाला सांगितलं, तुझ्या कल्याणासाठी, विश्वाच्या कल्याणासाठी आपण अश्वमेध यज्ञ करूया. म्हणून एक एक करता करता 10 अश्वमेध ब्रह्मदेवानी त्या घाटावर गेले. पण त्या यज्ञामध्ये सुद्धा राजाचा एकही दोष त्याला काढता आला नाही. त्यामुळे त्याला तिथेच राहायची वेळ आली. त्यामुळे साक्षात ब्रह्मदेवाने जिथे ते 10 अश्वमेध केले. आता 64 योगिनी राहू शकला, ब्रह्मदेव राहू शकले, 12 आदित्य राहू शकले, तसं शिव पण राहू शकला. पण हे अधीन होऊन राहिले त्या राजाच्या. त्या राजाला चूक काढायला आले, पण राजाचा चांगला सुस्वभाव हा बघून ते इतके मोहित झाले की त्याच्या आज्ञेमध्ये ते राहायला लागले. शिव हा स्वतंत्र आहे, या देवताही स्वतंत्र होत्या, पण त्या राजाच्या त्या प्रभावी शासनामुळे त्या त्याच्या अधीन होऊन तिथे राहायला लागल्या. आता पुढचा भाग येतो, ही पुराकथा झाली. पुराण काळात हे घडलं न घडलं माहित नाही आपल्याला, एक जनस्मृती आहे. पण इतिहास असं सांगतं की इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून, म्हणजे गुप्तपूर्व काळ जो मानला जातो, त्या काळात धार किंवा तिथे गढवाल साम्राज्य तिथे होतं. त्याच्यामध्ये नाग वंशाचं एक साम्राज्य तिथे होतं. आणि त्या नाग घराण्यामध्ये काही शिवाला धारण करणारी घराणी होती. म्हणजे जे आपल्या मस्तकावर, आपण बाहुबली हा पिक्चर पाहिला असेल, त्या बाहुबलीमध्ये ते शिवलिंग मोठं आपल्या खांद्यावर घेऊन त्या जलप्रवाहातून चालत गेला, असं एक दृश्य आपण पाहिलं. ही कल्पना मूळ या भारशिव ह्या राजघराण्याच्या त्या रूपकातून आलेली आहे. भारशिव म्हणजे ज्यांनी आपल्या खांद्यावर, आपल्या मस्तकावर शिवलिंगाचा प्रचंड भार धारण केला. एक व्रत म्हणून हे भारशिव राजे शिवलिंग धारण करत असत. तर तो भारशिव राजवटीचा प्रांत, आणि त्या नाग किंवा भारशिव राजांनी तिथे ते अश्वमेध यज्ञ केले 10. त्यामुळे ऐतिहासिक कालखंडामध्ये राजा भारशिव राजांपैकी नाही, दिवोदास राजा हा ही पुराणातली गोष्ट आहे. एक पुराण इतिहासाचा भाग. प्रत्यक्ष इतिहासामध्ये हे भारशिव राजे जे नागवंशी होते किंवा नागवंशाला समकालीन होते असं म्हणूया, तर त्यांनी 10 अश्वमेध तिथे केले. मात्र ऐतिहासिक काळामधल्या या 10 अश्वमेधांची स्मृती ही ब्रह्मदेवाने केले असावेत या पुराकथेशी जोडली गेली. प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने तिथे यज्ञ केले होते का माहित नाही, आपण पाहिले नाही. पण इतिहासामध्ये भारशिव राजांनी केलेल्या 10 अश्वमेधाची स्मृती, भारशिव राजांपेक्षा ब्रह्मदेव निश्चित मोठे आहेत, पूज्य आहेत. मग राजांनी एखाद्या तिथे यज्ञ केला म्हणण्यापेक्षा ब्रह्मदेवानी केला, ही जी श्रद्धा दृढ झाली. त्यामुळे या पुराकथांच्या अनुषंगाने अनेक ऐतिहासिक वास्तव ह्या वेगवेगळ्या स्थल पुराणामध्ये नोंदवली गेली असावी. त्यामुळे त्याही दृष्टीने हे जे लेअरिंग आहे, हे जे वेगवेगळे स्तर आहेत, ते जर उलगडून आपण पाहिले, त्याचा एक साक्षेपी अभ्यास केला, तर कदाचित इतिहासाचाही न माहिती असलेला पट आपल्या समोर उलगडला जाऊ शकतो. बरोबर आहे, अगदी खरंय, अगदी खरंय. पण मग आता या अशा स्थल पुराणांची वैशिष्ट्य काय? स्थलपुराणांची मगाशी सांगितली ती वैशिष्ट्य, तीर्थ क्षेत्र आणि देवस्थान यांची महात्म्य. आता या 3 गोष्टी वेगळ्या काय आहेत? आपण सरधोपटपणे तीर्थक्षेत्र असा जोड प्रयोग करतो, एकदम उच्चार. पण ह्या 3ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आपल्याला इथे मला उद्धृत करावासा वाटतो तो एक अभंग अनेकांच्या नित्यपठणात असतो. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल. याच्यामध्ये या 3 वेगळ्या गोष्टी आहेत हे आपल्याला पहिल्यांदा स्पष्ट होईल. तीर्थ म्हणजे काय? तर ज्याच्यामध्ये त्या क्षेत्रात, त्या स्थानात किंवा त्या जलकुंडामध्ये आलेल्या व्यक्तीला तारून नेण्याचं, मग पापातून
किंवा भवसागरातून तारून नेण्याचं सामर्थ्य आहे ते तीर्थ. तारयती इति तीर्थम. तृ तर असा धातू आहे, तारून नेणं. मग हे तीर्थ कसं, तर केदारखंडाचा जो मी उल्लेख केला त्यामध्ये तीर्थांचे प्रकार येतात. तीर्थ ही 2 प्रकारची तीर्थ आहेत, एक चर तीर्थ आणि एक अचल तीर्थ. चल तीर्थ म्हणजे जी चालती बोलती तीर्थ आहे. ही गोष्ट फार महत्वाची आहे, आपल्या भारतीय संस्कृतीमध्येही फार महत्वाची आहे. जर आपल्याला आठवत असेल तर जुन्या काळी जेव्हा पत्रलेखन अगदी जोरो शोरो से चलता था, त्यावेळी पत्रावर आपण आपल्या आई वडिलांचा किंवा आदरणीय व्यक्तीचा उल्लेख तीर्थरूप म्हणून करत असतो. आजही काही लोक पत्रलेखन करतात, तर तीर्थरूप हे विशेषण तिथे वापरलं जातं. का, तर आपली आई, आपले वडील, आपले गुरु हे साक्षात तीर्थ आहेत, चालतं बोलतं तीर्थ आहेत. ही किती सुंदर संकल्पना आहे, ती फार छान आहे. ती सर्वप्रथम एका स्थलपुराणातच सांगितली गेली अच्छा, की ही चल तीर्थ आहेत, चालती बोलती तीर्थ आहेत. हे मला फार आवडलं. आणि एवढंच नाही, अजून एक फार मोठी गोष्ट आहे की जो गृहस्थ आहे त्याच्यासाठी त्याची पत्नी हे तीर्थ आहे, आणि ती पत्नी आहे तिच्यासाठी पती हे तीर्थ आहे. ही तर फारच छान आहे. तर ही तीर्थ संकल्पना. आणि दुसरंच अचल तीर्थ म्हणजे एका जागी स्थिर. आपण दुसरे 2 शब्द वापरतो, स्थावर आणि जंगम. जंगम म्हणजे चल, चालतं बोलतं. स्थावर म्हणजे एका जागी स्थिर असणार. तर हे स्थिर तीर्थ म्हणजे काय, तर वेगवेगळ्या प्रांतामध्ये, प्रदेशामध्ये असणारे जलस्रोत, जलकुंड, ज्याच्यामध्ये स्नान केलं, ज्याच्यात आचमन केलं, जलस्पर्श केला की पाप नाहीसं होतं, पुण्य प्राप्त होतं. बरोबर. अशा प्रकारे जी तारून नेतात. मग त्याच्यामध्ये नदी आली, वापी किंवा कुंड, जलकुंड, विहीर आली, तलाव आला किंवा अगदी समुद्र आला, अशी तीर्थ ही सगळी तीर्थ आहेत. मग त्याच्यामध्ये अजून यात जंगम आणि स्थावर तीर्थामधल्या स्थावर तीर्थामध्ये उपप्रकार आहेत. मग ते कसे, दैव तीर्थ म्हणजे देवानी स्थापन केलेली तीर्थ, जिथे देवानी काही पराक्रम गाजवले ती. मग आता उदाहरण द्यायचं झालं तर आळंदीचं उदाहरण घेऊया. आळंदीला इंद्रायणी नदी वाहते. इंद्रायणी हे तीर्थ आहे. का नाव पडलं, तर इंद्राने ब्रह्महत्येच्या पातकापासून मुक्ती मिळवण्यासाठी तिथे तपश्चर्या केली. अयन म्हणजे गंतव्य किंवा मार्ग, म्हणजे अगदी छान उर्दूत सांगायचं झालं तर मंजिल. इंद्राला त्याची मंजिल, त्याचं गंतव्य या मार्गाने मिळालं. जिथे जे प्राप्तव्य होतं त्याला निष्पाप व्हायचं होतं, ते या मार्गाने गेल्यावर मिळालं. त्या इंद्राचं अयन, त्या इंद्राच्या मार्गावरून वाहणारी म्हणून ती इंद्रायणी. म्हणजे या नदीची स्मृती कुठेतरी इंद्राच्या तपाशी किंवा पराक्रमाशी जोडली गेली आहे. बरोबर. हे दैव तीर्थ झालं. तसंच दुसरं मुनी तीर्थ आहे. मग ऋषींनी जिथे तपश्चर्या केली, मग कोकणात आपल्याला वासिष्ठी नदी मिळेल, वसिष्ठांनी तिथे तिच्या उगमाशी तप केलं. विश्वामित्री नदी आहे. अशा ज्या म्हणजे जिथे ऋषींनी, मुनींनी तप केलं, आर्ष किंवा मुनी यांनी, आर्ष हा शब्द ऋषी शब्दातून आलेला आहे, आणि मुनी, ऋषी आणि मुनींनी जिथे तप करून ते तीर्थ उत्पन्न झालं त्यांच्या तपापासून, ते मुनी किंवा ऋषी आर्ष तीर्थ आहे. तसं एक मानुष तीर्थ आहे. म्हणजे एखादा कर्तृत्ववान राजा असेल, एखादी सदाचरणी लोकोत्तर व्यक्तिमत्व असणारी व्यक्ती असेल, त्याच्या प्रयत्नातून, त्याच्या पराक्रमातून जे उत्पन्न झालं. गंगा हे एक प्रकारचं मानुष्य तीर्थ आहे. बरोबर. कारण भगीरथाच्या प्रयत्नातून ती आली. खरं तर ते दैव तीर्थही आहे, मुनितीर्थ, आर्षतीर्थही आहे आणि मानुष्य तीर्थही आहे. पण सगळ्यात मोठं तिचं जे भागीरथी हे रूप आहे, हे मानुष्य तीर्थ म्हणावं लागेल. तर अशी मानुष्य तीर्थ आहेत. काही गांधर्व म्हणजे गंधर्वांची, अप्सरस, अशी वेगवेगळी या तीर्थांचेही उपप्रकार पडतात. तर ही झाली तीर्थ, ज्याच्यामध्ये जलस्रोत महत्वाचा आहे. मग दुसरा एक क्षेत्र म्हणजे तो सगळा नगर, ग्राम, पुर हा जो काही भूभाग असेल, प्रांत, तो हे क्षेत्र आहे. आपण माननीय देगलूरकर सरांची मुलाखत मागे घेतली होती. त्याच्यामध्ये सरांनी एक सुंदर उल्लेख केला होता, वास्तुब्रह्म, बिंबब्रह्म आणि वास्तुब्रह्म. कल्पना काय, मूलभूत संकल्पना, त्या मूर्तीमध्ये सगळं चराचर विश्व एखाद्या ब्रह्म जसं सर्व परिपूर्ण विराट आहे तसं सामावलेलं आहे. तीच कल्पना
अख्ख्या मंदिर किंवा त्या प्रासादाच्या बाबतीत आहे की ते अख्खं मंदिर म्हणजे त्या ब्रह्माचं मूर्तिमंत प्रतीक आहे. इथे हे अख्खं क्षेत्र त्या ब्रह्माचं प्रतीक होऊन जातं. म्हणजे ही ती सरांची कल्पना इथे अधिक व्यापक क्षेत्र ब्रह्म ही कल्पना आपल्याला तिथे दिसते. पंढरीला आपण जेव्हा जातोय, पंढरपूर त्यातल्या कणाकणामध्ये तो परब्रह्मलिंग पांडुरंग सामावलेला आहे. त्यामुळे आजही वारकरी त्या वारीच्या घाई गडबडीत त्या मंदिरापर्यंत पोचू नाही शकला तरी एकदा का त्या क्षेत्रात त्याचा पदन्यास झाला, त्याने पाऊल टाकलं की त्याला विठ्ठल भेटतो. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल. त्यामुळे हा क्षेत्र रूप असणारा परमात्मा. आपल्याला क्षेत्र या शब्दाला काही तत्वज्ञानामध्ये दर्शनामध्येही पार्श्वभूमी मोठी आहे. क्षेत्रज्ञ विभाग योग. क्षेत्र हे पूर्ण त्या भूभागाचं प्रतीक आहे आणि तो अख्खा भूभाग देवरूप झालेला आहे, ब्रह्मरूप झालेला आहे. ही फार सुंदर कल्पना आहे. त्यामुळे आपल्याकडे मंदिर जरी मोडलं गेलं, एखादी मूर्ती जरी फोडली गेली तरी आमच्या निष्ठा व्यर्थ जात नाहीत. आम्ही त्या क्षेत्राला वारंवार भेट देत राहतो. वाराणसीचा विश्वनाथ औरंगजेबानी असेल किंवा आधी त्याच्याही पूर्वीच्या कोणत्या बादशहानी फोडला तोडला असेल, पण तरीही यात्रेकरू जायचे बंद झाले नाहीत. कारण ते क्षेत्र चिरंतन होतं. तीर्थ रूपान गंगा तिथे अखंड वाहत होती. त्यामुळे क्षेत्र ही दुसरी एंटिटी आहे, सत्ता आहे. आणि तिसरी आहे देवस्थान. म्हणजे आपण ज्या देवाच्या, म्हणजे ही जास्त प्रचलित आहे. एखादं मंदिर आहे, तिथे त्या मंदिरामध्ये एखाद्या देवांनी किंवा स्वयंभू रूपात, स्वयंव्यक्त रूपात प्रतिष्ठित असणारी देवमूर्ती, देवविग्रह आहे. तो देवविग्रह आणि त्याचं मंदिर, बिंबब्रह्म वास्तुब्रह्म, हे देवस्थान आहे. त्यामुळे आपण जेव्हा स्थलपुराणाचं वैशिष्ट्य पाहतोय तेव्हा त्या स्थलपुराणामध्ये काही वेळेला तीर्थ महात्म्य असतं, काही वेळेला क्षेत्र महात्म्य असतं, काही वेळेला त्या देवस्थानाचं महात्म्य असतं. ही त्याची प्रमुख वैशिष्ट्य आहे. बरोबर. फारच सुंदर आहे. आता ही जी सगळी स्थलपुराणं आहेत तर त्याच्यामध्ये काही समान ऋणानुबंध किंवा असं काही समान धागा कुठे सापडतो का? अनेक ठिकाणी आपल्याला सारखे धागे सापडतात. म्हणजे एकच कथा वेगवेगळ्या स्थलपुराणांमध्ये सांगितली गेली, एकच पुराण कथा. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्याला गोकर्ण महाबळेश्वरची कथा माहिती असेल. गोकर्ण महाबळेश्वर, रावणाने प्रत्यक्ष भगवान शंकरांकडून त्यांचं आत्मलिंग मागून आणलं आणि गजाननाने त्याला फसवलं आणि ते त्या भूभागावर स्थापित झालं. ते आज आपण कर्नाटकमध्ये गोकर्ण प्रांतामध्ये पाहतो. ते गोकर्ण महाबळेश्वर लिंग. हीच कथा 12 ज्योतिर्लिंगामधल्या वैद्यनाथ नामक लिंगाचीही सांगितली जाते. कथा एकच आहे, पण त्या कथेतून जिथे ते आत्मलिंग स्थापित झालं तो प्रदेश मात्र पूर्ण वेगळा आहे. असं कसं? पण हीच तर एक श्रद्धा आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं की इथे वास्तवाशी तेच तर वैशिष्ट्य आहे. इथे ते ऐतिहासिक आहे का? खरंच रावणाने स्थापन केलेलं, म्हणजे रावणाने शिवाकडून आणलेलं आणि गणपतीने स्थापन केलेलं लिंग असेल तर ते कुठे झालं? या वादात जो सश्रद्ध भाविक आहे तो पडत नाही. त्याला वैद्यनाथही तेच वाटतं आणि महाबळेश्वर गोकर्णचा तोही त्या आत्मलिंगाचाच भाग वाटतो. त्यामुळे तिथे ज्याला नुसता तर्कच लढवायचा आहे, ज्याला वादच घालायचे, आजही आपण बघतो भीमाशंकर कुठे आहे, मग ते ईशान्य भारतामधलं भीमाशंकर आहे का महाराष्ट्रातलं भीमाशंकर आहे, नागनाथ, नागेश्वर ज्योतिर्लिंग गुजरातमधला नागनाथ खरा का आमचा नागनाथ खरा, किंवा अगदी दुसरं एक उदाहरण वैद्यनाथाचं झालं, तसंच वैद्यनाथ परळीचा वैद्यनाथ खरा का तो झारखंड मधला वैद्यनाथ देवघर मधला खरा. असे अनेक वाद ज्यांना केवळ तर्कत लढवायचेत, ज्यांना आपल्या अस्मिता अभिनिवेश जपायचेत, त्यांच्याकडून घातले जातात. मात्र सर्वसामान्य जो सश्रद्ध भाविक आहे तो ज्या निष्ठेने इकडे जाईल त्याच निष्ठेने तिकडेही जातो. त्याच्यासाठी शिव, तो परमात्मा हा सगळीकडे सारखा आहे. मग आपण या सगळ्यामध्ये वादावादीमध्ये गुंतून पडण्यापेक्षा त्या प्रांतामधल्या त्या एखाद्या विद्वानाला ती कथा अधिक भावली, त्या कथेचे असे काही आज अस्फुट असणारे अनुबंध
त्याला उलगडली त्या काळात. आणि त्या अनुबंधाच्या मागे जात त्याने ती कथा त्या प्रांताशी जोडून दाखवली. रावण जर हिमालयातून दक्षिणेकडे आपल्या लंकेकडे निघालाय तर कोणत्या कोणत्या मार्गाने गेलेला असू शकतो? जाणाऱ्याला एक वाटा आहेत, शोधणाऱ्याला 10 वाटा असतात. तसं रावण त्या काळात, त्रेतायुगाच्या काळात जिथून गेला असेल तिथून असेल. मात्र आज जसं रावणाचं आहे तसंच रामाचंही आहे. राम अयोध्येहून जेव्हा निघाले, पंचवटीपर्यंत आले, आज भारतामध्ये अशी असंख्य, शेकडो नाही हजारो गावं आहेत की जिथे रामाची पावलं उमटलेली आहेत, जिथे सीतेची न्हाणी आहे, जिथे लक्ष्मणाने काही सेतू बांधलेला आहे. आज कोकणामध्येही अनेक अशी ठिकाणं आहेत की जिथे पांडवांनी येऊन एका रात्रीत मंदिर बांधलं, अशा कथा सांगितल्या जातात. ही तिथली जनश्रद्धा आहे. आपल्या प्रांताची ऐतिहासिकता नव्हे पौराणिकता दाखवण्यासाठी त्यांनी या पुराणातल्या व्यक्तींची चरित्र, त्या कथांचं उपायोजन आपलं स्थानमहात्म्य सांगण्यासाठी केलेलं आहे. यामध्ये खरंच राम तिथे आले होते का, खरंच पांडव तिथे आले होते का, खरंच रावण तिथून गेला का, या वादामध्ये पडण्यापेक्षा त्या स्थानाचं महात्म्य मुळात होतं. तिथे काहीतरी एक असं वैशिष्ट्य सामावलेलं होतं जे अधिक मुखर करण्यासाठी तिथल्या कवीला, तिथल्या द्रष्ट्याला या पुराण कथांचा आश्रय हा पूरक वाटला, म्हणून त्याने ती कथा तिथे जोडून दाखवली. बरोबर. ही खूप छान आहे ही कल्पना, ही खूपच छान आहे ही कल्पना. आता आपण बरीच माहिती करून घेतली प्रणव. आता मला शेवटचा एक प्रश्न विचारायचा होता, तो असा की असं इतकं आपण सगळं हे खूप व्यापक आहे, तर या सगळ्या याच्यामध्ये असा एक मला प्रश्न पडतो की भारतीय समाजमनाची जी काय जडणघडण झालेली आहे, तर त्याच्यामध्ये या स्थलपुराणाचा काय योगदान आहे, का असू शकतं? निश्चितच. म्हणजे पुराण आणि इतिहास हे त्या भारतीय समाजमनाचे अविभाज्य घटक आहेत. आजही आम्हाला राम, कृष्ण किंवा अन्य अवतारी पुरुष देवतांचे रूप ही कल्पित वाटत नाहीत. ही आमचा एक अविभाज्य समाजाच्या इतिहासाचा भाग वाटतात. इथनच या प्रश्नाचं उत्तर सुरू होईल. आता पुराणामधलीच व्यक्तिमत्व स्थल पुराणात आहेत. त्यामुळे समाजमनाची जडणघडण जशी पुराणाच्या बाबतीत त्याच्या आधारे झालेली आहे, तशीच स्थल पुराणाच्या बाबतीत काही फार फरक त्यात म्हणता येणार नाही. पण अगदी ज्याला पर्टिक्युलर स्थल पुराण ह्या बाबतीत आपण म्हटलं तर आजही अनेक अशी लोक आहेत की ज्यांना मनःशांती हवी आहे. त्या मनःशांतीसाठी ते आजही म्हणतात की अरे मनःशांती नसेल तर एकदा काशीला जाऊन ये, एकदा हिमालयात जाऊन ये, एकदा बद्री केदारला जाऊन ये. आजही मनःशांती कुठे शोधायची म्हटल्यावर पहिलं उत्तर जे समाजमनातून दिलं जात आहे ते एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन ये. बरोबर. अगदीच नाही तर आपल्या कुलस्वामीनीला तरी जाऊन ये. बरोबर. तेही एक स्थान आहे, तेही एक स्थल, असंच एक क्षेत्र कदाचित आहे. तिथे जाऊन आल्यावर तुला ती मनःशांती मिळेल. म्हणजे मनःशांतीच्या शोधात निघायचं झालं तर पहिला वाटाड्या स्थल पुराण झालं. बरोबर. इथे जा, पटणार आहे. हिमालयात आजही आपल्याला अगदी प्रत्यक्ष कविकुलगुरू कालिदासाचं वचन आहे, अस्त्युत्तरस्याम दिशी देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराज. देवांचा आत्माच जणू काही असा नगाधिराज हिमालय तिथे उत्तरेमध्ये प्रतिष्ठित आहे. आता तो देवतांचा आत्मा आहे असं म्हणत असताना तिथे काय ते दिव्य, अलौकिक, अमानुष, अतिमानुष असं तत्व साकार झालंय हे कुठेतरी त्याला माहिती होतं. ते या स्थलपुराणांच्याच माध्यमातून, कदाचित आजची स्थलपुराणं आज ज्या रूपात आहेत त्या काळी नसतील, पण ज्या कुठल्या मौखिक लिखित रूपामध्ये ती स्थलपुराणं असतील त्याच्यातूनच त्या कालिदासाच्या मनात त्याला देवतात्मा म्हणावं, त्याला त्या शिवाचं साकार रूप म्हणावं असं वाटलं असेल. मेघदूतामध्ये केलेला अखंड मेघाचा प्रवास हा अनेक स्थलपुराणांची ज्याला किल्ली म्हणता येईल अशी झालेला आहे. महाकाल आहे, त्या स्कंदाने जिथे त्या क्रौंच रन्ध्राची उत्पत्ती केली, शक्ती मारून ते रन्ध्र त्या गिरीशिखरावर केलं आणि ज्याच्यातून क्रौंच पक्ष्यांना मार्ग करून दिला, अशी अनेक ठिकाणं तिथे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे केवळ
सश्रद्ध भाविकाचं नव्हे तर कविकुलगुरू कालिदासासारख्या उच्च प्रातिभ व्यक्तिमत्वाचंही मन बरोबर. या स्थलपुराणाने घडवलंय. अगदी अगदी अगदी. मेघदूतामध्ये अनेक अशी ठिकाणं आहेत की त्या वासलेल्या ब्रह्मदेवाच्या मुखासारखं इथे ती कंदरा तुला दिसेल, तिथे पार्वतीची पावलं उमटलेली दिसतील, किंवा इकडे रामगिरीवर सीतेचं एखादं स्थान असेल, रामाचं स्थान असेल. हे कुठनं येतंय? जेव्हा काव्यामध्ये ते मांडलं जात आहे कुठेतरी ते स्थलपुराणच त्याला मुद्दल पुरवत आहे. हीच गोष्ट अजून थोडं पुढे जाऊया. आजही भारतामध्ये श्राद्ध हा एक उपासनेचा भाग आहे. धार्मिक उपासना ज्या केल्या जातात, मग देवांची उपासना, पितरांची उपासना, त्यामधली पितरांची उपासना श्राद्ध या रूपात केली जाते. श्राद्ध करावं कुठे म्हटल्यावर त्रिस्थळी श्राद्ध. मग त्रिस्थळी श्राद्ध कुठे करावं तर मग त्याच्यासाठी काही कथा आहेत. गयेला जाऊन करावं जिथे विष्णुपद आहे, मग वाराणसीत जाऊन करावं मुक्ती क्षेत्र आहे, किंवा प्रयागमध्ये जाऊन करावं जिथे त्रिवेणी संगम आहे. मग ही त्रिस्थळी आली. किंवा मग सप्तमोक्षपुरी, आपण आपल्या नित्य परिपाठामध्ये एक श्लोक म्हणतो, अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारवती चैव सप्तैता मोक्षदायिका. हा आपण श्लोक जेव्हा नित्यपाठात म्हणतो, का यात 7 पुरी आणल्या, कुठून आल्या? मूळ स्थलपुराण. म्हणजे समाज मनाची जडणघडण म्हणत असताना असे 1 ना 1000 आपल्याला मुद्दे सापडणार आहेत की जिथे ठाई ठाई तुमचा सगळा प्रवास या स्थलपुराणावर येऊन थांबणार. थोडक्यात स्थलपुराण हा विषय भारतव्यापी आहे, अगदी विश्व हा सेतू अगदी विश्वव्यापी. आपण केवळ हिंदू धर्म, वैदिक धर्म, सनातन धर्म एवढ्या परिघापुरतं नको बोलायला. थोडं अजून आपण ग्लोबल होऊया. अगदी अगदी अगदी. आता अन्य संप्रदाय, संप्रदाय हा मी शब्द वापरतो. रिलीजन हा शब्द मुळात कुठेतरी जिथे तुमच्या श्रद्धा या एकवटलेल्या आहेत आणि जिथे एक नियमित अशी मठ किंवा उपासना व्यवस्था आहे, त्याला ते रिलीजन हा शब्द वापरतात. त्याचा अनुवाद आपण धर्म शब्दात करतो. योग्य अयोग्य सोडून देऊया, पण प्रचलित धर्म शब्द, पण जो मूळ संप्रदायवाचक आहे त्या संप्रदायांचा आपण विचार केला. मग अब्राहमिक रिलीजन असं ज्या तिघांना म्हटलं जातं, केल्टिक रिजन मध्ये जे विकसित झाले, मग त्याच्यामध्ये विशेषतः यहुदी किंवा ज्यू, दुसरे ख्रिश्चन आणि तिसरे मुस्लिम, हे 3 मुख्य संप्रदाय आपल्याला दिसतात. आज आपल्याला जगातली होणारी युद्ध, अनेक युद्धांपैकी काही युद्ध ही या धर्मस्थळांमुळे झाली. हे जगाच्या इतिहासाला माहिती आहे. कशामुळे झाली? आमचा मूळ प्रेषित ज्या भूमीवर अवतरला ती भूमी आमच्या सांप्रदायिकांच्या अधिपत्याखाली असावी, ह्यासाठी ही युद्ध झाली. मग इथेही एक प्रकारे ते स्थलपुराणच आलं. आपण पुराण म्हणजे अगदी संस्कृत भाषेमध्ये वैदिक किंवा स्मार्त धारणांमधून पोषित झालेल्या पुराणांपुरतं नको बोलायला. त्या स्थानाचं, स्थलाचं महत्व सांगणारा एक जनस्मृतीतला, जनधारणेतला भाग म्हणजे स्थलपुराण असं जेव्हा आपण म्हणतोय, तेव्हा त्या स्थानाचं महात्म्य हे त्या व्यक्तींना मान्य आहे. किंबहुना तिथलं काहीतरी अलौकिक असं तत्व त्यांना हवंसं आहे, म्हणून ते आपल्या ताब्यात राहावं, ते कुठेतरी चांगल्या हाती पडावं, चांगल्या शासनाखाली यावं, याच अट्टहासापायी युद्ध झाली. आजही आमचा प्रेषित इथे जन्माला आला का तिथे जन्माला आला यावरून वाद होतात. हे सगळं कशामुळे होत आहे तर कुठेतरी उत्तर पुन्हा स्थलपुराण इथेच येत आहे. तिथे स्थलपुराणच काम करत आहे. म्हणजे या स्थानाविषयीच्या ज्या जनश्रद्धा आहेत त्याचं संकलित, संगृहित लिखित रूप म्हणजे स्थलपुराण असलं तरीही त्याच्यापेक्षा, म्हणजे जसं हिमनगाचं एक दिसणारं टोक म्हणजे हे लिखित स्थलपुराण आहे. त्याचा कित्येक पटीने मोठा भाग हा लिखित स्वरूपात नाही तर तो जनधारणांच्या, लोकश्रद्धांच्या रूपामध्ये आजही अदृश्य आहे, मात्र तो आहे. आणि त्यावर सामाजिक, आर्थिक, धार्मिक अशी अनेक समीकरणं आधारलेली आहेत. फारच मोठा विषय आहे. तर आज स्थलपुराणाबद्दल समजून घेऊन खूप छान वाटलं.
श्रोते हो, आपल्याला मला असं वाटतं की आपल्यालाही हे समजून घ्यायला आवडलं असेल. आपल्याला जर काही आवडलं तर ई प्रसारणकडे अवश्य कळवा असं मला वाटतं. आणि आता आम्ही आपली रजा घेतो. धन्यवाद.